नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी आर्ट्स कॉमर्स अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 2 पैसा आणि त्यातील आपला दुसरा व्हिडिओ आहे. त्याचा नंबर आहे 11 इको 0202. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत पैसा म्हणजे काय, पैशाची व्याख्या आणि पैशाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैशाची व्याख्या करत असताना आपल्या डोळ्यासमोर अनेक कल्पना येतात, कारण आपण आज आधुनिक पैसा वापरत आहोत, आधुनिक पैशाचा प्रकार आपण वापरत आहोत आणि त्यामुळे आपल्याला असे वाटते की पैशाची व्याख्या जी करायची ठरली तर काय करावी. तर पैसा आपण बघतो की आपल्याला ज्या ज्या गरजा आपल्या पूर्ण करायच्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला ज्या ज्या सेवा हव्या आहेत, या वस्तू हव्या आहेत, त्या वस्तू, गरजा, सेवा ज्या आपल्याला मिळून देईल आणि त्यासाठी आपल्याला जे द्यावं लागतं दुसऱ्या व्यक्तींना, दुसऱ्या संस्थांना, दुकानदारांना, विक्रेत्यांना, ती जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पैसा असं म्हणतो. असं सर्वसाधारणपणे आपण व्याख्या मांडू शकतो. किंवा माझी गरज, माझी सेवा, माझी मागणी ज्यामुळे पूर्ण होते अशी माध्यम म्हणून मी जी वस्तू वापरतो त्याला मी काय म्हणेल, पैसा असं म्हणेल. तर पैशाची सर्वसाधारण व्याख्या आपण अशा आपल्या आजपर्यंतच्या अनुभवावरून करू शकतो. तर प्राध्यापक रावथर यांनी सुद्धा पैशाची व्याख्या दिलेली आहे, ती आपण आता काय आहे ती पाहूया. प्राध्यापक रावथर काय म्हणतात पहा, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. बघा, प्राध्यापक रावथर यांनी पैशाच्या बाबतीत आपल्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की विनिमयाचं माध्यम, पहिला मुद्दा त्यांनी इथं मांडलेला आहे की विनिमयाचं माध्यम म्हणून जी वस्तू सर्वांना मान्य आहे, सर्वजण ती स्वीकारायला तयार असतात आणि त्याला कोणीही नाकारत नाहीत, असं जी वस्तू आहे त्याला त्यांचं मत आहे की त्याला आपण काय म्हणायचं आहे, पैसा म्हणायचा आहे. तर आणि त्याचबरोबर त्यांनी अजून काय मत मांडलंय पहा, आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचंही काम करते, म्हणजे त्या एखाद्या वस्तूचं ज्याची आपल्याला गरज आहे त्या गरजेचं, त्या वस्तूचं, त्या सेवेचं मूल्य निश्चित करण्याचं काम करते. अतिशय व्यवस्थितपणे मूल्य त्या ठिकाणी निश्चित करते आणि आपल्याला ती वस्तू मग घ्यावयाची की नाही घ्यावयाची, समोरच्याही व्यक्ती विक्रेत्याला ती वस्तू विकावयाची की नाही, किती रुपयाला विकावयाची हे निश्चित करता येते. त्यालाच आपण मूल्यमापन असं म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूल्य ठरवलं जातं, त्याची किंमत ठरवली जाते आणि ती ठरवण्याचं काम पैसा हे अतिशय व्यवस्थितपणे काय करत आहे, पार पाडत आहे. आणि म्हणून पैशामुळे जर ती वस्तूचे मूल्यमापन आपल्याला व्यवस्थितरित्या जर करता येत असेल तर अशा वस्तूलाच काय म्हणायचं आहे, पैसा असं म्हणायचं आहे. की त्या वस्तूमुळे मूल्यमापनाचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे काय केले जाते, पार पाडले जाते. त्याचबरोबर पुढे म्हटले मूल्य संचयनाचे कार्य करते, म्हणजे थोडक्यात मूल्य प्रत्येक वेळेस वस्तूचं मूल्य वाढविणे, कमी करणे, स्थिर ठेवणे या सर्व बाबींची जी कार्य आहेत, थोडक्यात मूल्य संचयन त्याला असं म्हणतात. या संचयनाचं कार्य सुद्धा जी वस्तू चांगल्या प्रकारे पार पाडते ती वस्तू म्हणजे पैसा होय, असं प्राध्यापक रावथर यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला मांडलेलं दिसतंय. तर अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात काय त्यांनी सांगितलं की विनिमयाचं माध्यम म्हणून जी सर्वांना मान्य आहे अशी वस्तू, त्याचबरोबर मूल्यमापन करता येतंय की ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तूचं मूल्य निश्चित करता येतंय, सेवेचं मूल्य निश्चित करता येतंय, अशा प्रकारची वस्तू म्हणजेच पैसा होय. त्याचबरोबर मूल्य संचयनाचे कार्य करते, म्हणजे मूल्य निश्चित करणे, मूल्य कमी होणे, जास्त होणे, चढ उतार होणे, किंमत म्हणतो आपण वाढली कमी झाली, अशाही प्रकारचं जे कार्य करते त्या वस्तूलाच प्राध्यापक रावथर हे पैसा म्हणत आहेत. तर आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल की प्राध्यापक रावथर यांचं असं मत आहे की पैसा म्हणजे तर ह्या सर्व जी कार्य त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडले जातात आणि सर्व प्रकारचे व्यवहार व्यवस्थितपणे पार पाडले जातात, त्याला त्यांनी पैसा असं म्हटलेलं आहे. तर आपण आता पाहूया दुसरी एक व्याख्या आहे, ते आहेत प्राध्यापक वॉकर. प्राध्यापक वॉकर यांनी सांगितलंय की जो पैशाची कार्य करतो तर तो पैसा होय. त्यांनी एका अतिशय 4 शब्दामध्ये आपल्याला सांगितले की पैसा नेमकं कशाला म्हणायचा आहे.
की पैशाची जी कार्य करतो. मग आता पैशाची कोणकोणती कार्य आहेत तर ती आपल्याला आपण पुढच्या पॉईंटमध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासणारच आहोत. परंतु ढोबळ मनाने आपण बघतो की आपल्या अनुभवाने सांगतो की पैशाची काय कार्य आहे, की मला एखादी वस्तू हवी आहे, मला एखादी सेवा हवी आहे आणि ती मला जर मिळवायची असेल तर मला काहीतरी करावं लागेल, म्हणजे काहीतरी द्यावं लागेल दुसऱ्याला, की तो त्याच्याकडे ती सेवा आहे, ती वस्तू आहे, तो ती मला काय करेल, देऊ शकेल. तर त्यासाठी जी आपण कार्य करतो, पैसा म्हणजे हे काम करतो, की पैसा दिल्यामुळे समोरच्याकडून मला आवश्यक असणाऱ्या वस्तू, आवश्यक असणारी गरज, आवश्यक असणाऱ्या सेवा मला काय करता येतात, प्राप्त करता येतात. म्हणजेच पैसा हे सर्व करण्याचं कार्य पार पाडत असतो. आणि म्हणूनच वॉकर यांचं म्हणणं आहे, की आपल्या ज्या गरजा पूर्ण करण्याचं काम पूर्ण करतो, वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देण्याचं काम पूर्ण करतो, कार्य पूर्ण करतो, अशी वस्तू त्याला वॉकर काय म्हणत आहेत, प्राध्यापक वॉकरांचं म्हणणं आहे, की त्यालाच काय म्हणायचं आहे, पैसा म्हणायचं आहे. तर मुलांनो, आज आपण ढोबळ मनाने आपली स्वतःची ही व्याख्या आपण मांडू शकतो. त्याचबरोबर प्राध्यापक रावथर यांची ही व्याख्या आपण पाहिली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सविस्तरपणे त्याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर वॉकर यांनी अगदी चार शब्दामध्ये पैशाची जी कार्य आहे, की पैशामुळं काय काय आपल्याला करता येतं, त्या सर्वांसाठी जो उपयुक्त असा जो प्रकार आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलंय, पैसा म्हटलंय. असं त्यांनी वॉकर यांनी अत्यंत थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे पैशाची उत्क्रांती. पैशाची उत्क्रांती म्हणजे काय, तर नवीन निर्माण होणे, नवीन काहीतरी बाहेर पडणे, त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. तर ही उत्क्रांती म्हणजे हा जर पाहायला गेला तर माझ्याही एक औत्सुक्याचा आणि उत्सुकतेचा हा विषय आहे. आणि या विषयावर आपल्याला खूप काही, अरे खरंच पैसा म्हणजे काय नेमकं, म्हणजे ह्या आला कसं काय, आणि हे पैशामुळे आपल्याला होतंय तरी कसं काय, समोरचा तरी कसं काय याला मान्यता देतो आणि मला हवी आहे ती वस्तू, सहज तो म्हणतो हा चला मला ही एवढे पैसे द्या, तुम्हाला ही वस्तू घेऊन जा, अगदी सहजतेने बोलतो. तर याचा अर्थ हे कसं काय इथपर्यंत घडत आलं, तर हा एक अतिशय उत्सुकतेचा विषय आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की पैशाची उत्क्रांती हा एक अभ्यासाचा चांगल्या प्रकारचा विषय ठरू शकतो. तर यामुळं पण उत्क्रांती कशी झाली ते आपण आता या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की पैसा हा हळूहळू वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्राप्त होत गेला किंवा निर्माण होत गेला, किंवा जशी जशी गरज त्या काळामध्ये निर्माण झाली, त्या ठिकाणी त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्यांचा उपयोग करून व्यवहार पार पाडले गेले, ट्रान्झॅक्शन्स केल्या गेल्या, आणि तिथेच त्या प्रकारच्या वस्तूचा पैसा म्हणून वापर करण्यात आला. तर मी आता पैसा आपला शब्द माहीत आलेला आहे, आपण त्यामध्ये अनुभव घेत आहोत, पैसा वापरत आहोत. तर त्यावेळेसचा तो पैसा म्हणून आज आपण जसा जो पैसा वस्तूच्या देवाणघेवाणीसाठी वापरतो, अगदी त्याही काळी की जेव्हापासून सुरुवात झाली त्याही काळी सुद्धा काहीतरी वस्तू हे पैसा म्हणून वापरले गेले आणि पैसा वापरला गेला आणि त्याद्वारे सर्व व्यवहार होत गेले. आणि हळूहळू तो जसं काळ त्या ठिकाणी बदलत गेला, अनेक राजे आले, सम्राट आले, अकबर नाही का, तर हे सगळे काही राजे महाराजे, प्रत्येकाच्या राजे महाराजांच्या काळात सुद्धा पैशाचं वेगळं स्वरूप त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आलेलं होतं. त्याचबरोबर विविध प्रकारचे धातू आहे, सोने चांदी वगैरे, यांनाही त्या ठिकाणी एक पैशाचं माध्यम म्हणून वापरलं गेलं होतं. आजही आपण त्यांना वापरत आहोत, चांदीला वापरतोय, सोने सुद्धा वापरतोय, बरेच धातू आहेत त्यांना सुद्धा वापर आपण आज पैशाच्या मोबदल्यात करतोय. परंतु आता बघतो की पैशाची व्हॅल्यू कमी आहे आणि धातूची व्हॅल्यू मात्र काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की पैशाची उत्क्रांती, जशी गरज मानवाला निर्माण होत गेली तसतशी पैशाच्या स्वरूपामध्ये, पैशाच्या वापरामध्ये किंवा पैसा म्हणून जी वस्तू आपण वापरत होतो त्यामध्ये हळूहळू काळानुसार, संस्कृतीनुसार जसा विकास होत गेला तसतसा त्या ठिकाणी पैशाच्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला बदल झालेला काय होतो, दिसून येतो. आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे की तर ही एक उत्क्रांती नाही, उत्क्रांती आहे, क्रांती नाही. क्रांतीचा अर्थ वेगळा आहे. उत्क्रांती म्हणजे काहीतरी नवीन निर्माण होत आहे, काहीतरी नवीन शोध लागत आहे. आणि हे पैशाचं जे स्वरूप आहे या काळाच्या ओघामध्ये हळूहळू बदलत चाललेलं आहे. अनेक आपण बघतो संस्कृतींचा विकास झाला, त्यानुसारही बदलत आहे. आधुनिक काळामध्ये आपण बघतो की सध्या आपण अनेक नाणी वापरतोय, नोटा वापरतोय आणि त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे नोटा आणि नाणी पाहावयास मिळतात. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कोणकोणते चलनाचे प्रकार होते, की नेमके सुरुवातीपासून कोणता पैसा, कोणत्या वस्तू हे पैसा म्हणून वापरण्यात आले आणि सर्व प्रकारचे व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. तर ते पैसा म्हणजे नेमके कोणते आहेत ते आपण आता पाहूया. तर चला तर मग खाली जाऊया. तर बघा,
इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू हा पैसा म्हणून वापरण्यात आल्या. तर इथं सर्वसाधारणपणे आपण पाहायला गेलं तर इतिहासपूर्व काळामध्ये इकडे इतिहासपूर्व काळ आकृती दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. पैशाची उत्क्रांती कशी होत गेली, तर सुरुवातीलाच्या काळामध्ये 1 नंबर पॉईंट आहे आपला पशु पैसा. पहिला आपल्याला पैशाचा प्रकार उपलब्ध झालेला आहे तो म्हणजे पशु पैसा. प्रत्येक पशु, प्रत्येक प्राणी हा व्यवहारासाठी पैसा म्हणून वापरला गेला. देवाणघेवाणीसाठी म्हणून वापरला गेला. मला धान्य पाहिजे आहे, तर मला मग त्या बदल्यामध्ये मला काहीतरी शेळी द्या किंवा गाय द्या किंवा बैल द्या, मला मशागतीसाठी लागतोय. दुधासाठी गाय हवी आहे. तर अशा प्रकारचे विविध जे पशु होते, या पशूंचा वापर अनेक वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी करण्यात आला. म्हणजे सुरुवातीचा हा पशु पैसा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालेला दिसतो, की त्या काळामध्ये ज्या वस्तू अवेलेबल होत्या, ज्या वस्तू उपलब्ध होत्या, त्यांचाच वापर हा पैसा म्हणून करण्यात आलेला आपल्याला काय होत आहे, दिसत आहे. त्याचबरोबर हळूहळू पशु हा पैशांचं प्रमाण वापरात जाऊन नंतर हळूहळू वस्तूंचंही स्वरूप त्या ठिकाणी पालटलं आणि पैसा हा वस्तूंच्या स्वरूपात उपलब्ध झाला. तर त्या ठिकाणी बघा 2 नंबर मी तुम्हाला माझा ॲरो दिसत असेल, की इथे ह्या कवड्या दिसत आहेत. म्हणजे माझ्या वाचण्यात आलेलं आहे, की मी यांना कवड्या म्हणतो. अजून काय म्हणत असतील लोक मला माहीत नाही. विविध प्रकारची नावं त्या ठिकाणी काळानुसार किंवा त्या त्या व्यक्तींना माहिती असू शकतात. तर ह्या कवड्या पशूच्या नंतर पैसा म्हणून मान्यता याला प्राप्त झाली आणि या कवड्यांची देवाणघेवाणीद्वारे अनेक व्यवहार व्हायला काय झाली, सुरुवात झाली. म्हणजे पशु तर हे वापरले जातच होते, परंतु त्याचबरोबर पशूच्या पेक्षा थोडंसं जरा आपल्याला छोटासा व्यवहार करायचा असेल तर मग काय करायचं, मग प्रत्येक वेळेस एका छोट्या व्यवहारासाठी प्रत्येक वेळेस शेळी देणं काही परवडणार नाही, गाय देणं तर अजिबात परवडणार नाही. आणि म्हणून छोट्या स्वरूपात काहीतरी असावं की माझी छोटीशी गरज काय होऊ शकेल, सहज पूर्ण होऊ शकेल. आणि म्हणून या कवड्या हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी पैसा म्हणून वापरण्यास काय झाली, सुरुवात झाली. अनेक लोकांनी त्याला मान्यता दिली त्या त्या काळामध्ये आणि आज त्या त्या ठिकाणी तो पैसा म्हणून वापरला गेला. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे की धातू पैसा. तिसरा प्रकार उदयास आला कवड्यांच्या नंतर, की विविध प्रकारचे धातू तुम्हाला बघा, आता माझे ॲरो जो आहे तो मी गोल करत आहे त्याच्यावर त्याला. तर अशा प्रकारचे धातू त्या ठिकाणी बनवले गेले आणि विविध आकारांचे धातू त्या ठिकाणी वापरले गेले. बघा छोटा आकार आहे, इथे एक थोडासा वेगळा मोठा आकार आहे, इकडे एक थोडासा मोठा वेगळा आकार आहे. तर अशा विविध प्रकारचे धातू त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि त्याचा वापर पैसा म्हणून व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आता कवड्यांचं स्वरूप त्या ठिकाणी पैशाचं बदललेलं आहे. पहिल्यांदा आपण बघतो की प्राणी होते, पशु होते, त्याचं स्वरूप बदलून कवड्यांमध्ये रूपांतर झालं, छोटे मोठे व्यवहार करता यायला लागले आणि आधुनिक रूप या ठिकाणी आलं. तिसरं रूप म्हणजे धातू पैसा, की धातूमध्ये पैशाची निर्मिती झाली आणि पैसा त्या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली. तर अधिक व्यवहार सुलभ करण्यासाठी हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला काय होत आहे, दिसत आहे. त्यानंतर चौथा जो प्रकार जर निर्माण झाला, की त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या राजांनी सरकारांनी त्या ठिकाणी आपली स्वतःची शिक्का असलेली विशिष्ट प्रकारची नाणी त्या ठिकाणी तयार करण्यात आली. तर त्यावेळेस जरा थोडंसं औद्योगिक क्रांती झालेली होती काही देशांमध्ये आणि त्यामुळे नाणी तयार करणे थोडंसं जरा अशक्य झालं होतं आणि अनेक धातू वितळवून आणि विशिष्ट साच्यामध्ये टाकून त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्वरूप त्या ठिकाणी नाण्यांना देता यायला लागले आणि विशिष्ट प्रकारची नाणी त्या ठिकाणी तयार झाली. तर विशिष्ट राजांच्या काळात, सम्राटांच्या काळामध्ये आणि गव्हर्नरच्या काळामध्ये किंवा आपण म्हणतो इंग्लंडमध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्रांती आधी झाली त्या काळामध्ये इंग्लंडची राणी वगैरे अशा अनेक प्रकारचे छाप आपल्याला नाण्यांवरती पाहायला मिळतात. तर यालाच आपण धातूची नाणी असं म्हणतो. म्हणजे अगोदर नुसतं धातू पैसा होता बघा, याला काही नाही, नुसतं धातू होता आणि तो त्याला काहीतरी सपाट ठोकून टाकून वितळून थोडंसं ठोकून टाकून सपाट केलेलं होतं, थोडंसं गोलाई दिलेली होती. परंतु चौथा जो प्रकार आहे धातूची नाणी, ही मात्र पूर्ण साचेबद्ध अशी पाहिजे तशी त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती. म्हणजे आधुनिक औद्योगिक क्रांती झाल्याचं हे एक लक्षण आहे की नाण्यांचे चांगल्या प्रकारची नाणी तयार करता यायला लागलेली होती. आले तुमच्या लक्षात? हा एक चौथा प्रकार पैसा म्हणून उदयास आला आणि अतिशय चांगल्या प्रकारे या पैशामुळे, धातूच्या नाण्यांमुळे अतिशय व्यवहार अधिकाधिक सुलभ होत गेलेले आपल्याला काय होतात, दिसतात. त्यानंतरचा पाचवा पॉईंट आहे कागदी पैसा. तर कागदी पैशामध्ये बघतो की जो आज आपण वापरत आहोत त्यालाच आपण कागदी पैसा असं म्हणतो. तर हा कागदी पैसा त्या ठिकाणी उदयास आला की जो आज आपण काय करत आहोत, वापरत आहोत. त्यानंतर आहे सहावा प्रकार पत पैसा. तर इथे तुम्हाला एक कागद दिसत आहे. तुम्ही म्हणाल हा कागद आहे, कागद नाहीये, हा चेक आहे, धनादेश आहे. यालाच आपण डिमांड ड्राफ्टचं थोडंसं एक प्रतीक आहे. म्हणजे आपण तिन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत त्यालाच आपण
पतपैसा असं म्हणतो. या कागदावरती लिहून आपण याच्यावरती आपण सही, नाव, बिव, शिक्का, दिनांक वगैरे रक्कम टाकतो आणि यावरती आपण विश्वास ठेवतो. या कागदावरती आपण विश्वास ठेवतो आणि म्हणून याला कागदाला त्यांनी पतपैसा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार पैसा निर्माण झाला तो म्हणजे प्लॅस्टिक पैसा. आणि ह्या प्लॅस्टिक पैशामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारची कार्ड्स आली आहे. मग त्याच्यामध्ये डेबिट कार्ड असतील, क्रेडिट कार्ड्स असतील किंवा ATM कार्ड, नाही का, बरेच प्रकारची कार्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे प्लॅस्टिक पासून तयार केलेले असतात म्हणून त्याला काय म्हणतात, प्लॅस्टिक पैसा असे म्हणतात. पुढचा प्रकार त्यानंतर प्लॅस्टिक पैशानंतर आपल्याला आलेला आहे आधुनिक पैसा. तो म्हणजे कम्प्युटर आणि इंटरनेट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून या ठिकाणी पैसा निर्माण झालेला आहे. तर इथे विविध, आता बघतोय आपण इथं मोबाईल दाखवला आहे आणि यामध्ये आपल्याला BHIM भीम हे आपल्या भारत सरकारचं मनी ट्रान्सफर करण्याचं एक अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे. याद्वारे आपण पैसे कोणत्याही बँकेच्या शाखेतून कोणत्याही बँकेच्या दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर करू शकतो. थोडक्यात आपण एकमेकांना पैसे देवाणघेवाणीचं काम फक्त एका साध्या मोबाईलमधून सुद्धा आज करू शकतो. आपल्याला कोणत्याही पैशाला हात लावायची सुद्धा गरज राहिलेली नाही. आणि आपण बघतो की अनेक मोबाईलचा वापर करून आपण आज अनेक ट्रान्झॅक्शन्स पूर्ण करताना दिसत आहोत. मोबाईलद्वारे आपण सर्वांना पैसे देऊ शकतो आणि मोबाईलद्वारेच आपण सर्वजणांकडून पैसे घेऊ शकतो. अशा प्रकारची सद्यस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे पैशामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेलेत. ते आपण आता या चित्राद्वारे मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे स्पष्ट करून सांगितले आहेत. अशा प्रकारे पैशाची उत्क्रांती आपल्याला या ठिकाणी झालेली काय होते दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैसा आणि पैशाचे प्रकार. म्हणजे हेच प्रकार आपण थोडे सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching my video.